आपल्यासोबत पालख्यांमध्ये सहभागी झालेले आणखीन काही वारकरी आहेत, त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत। इथे त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची कशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि किती सुंदररित्या केली आहे। आणखी एक वैशिष्ट्य जर का या वारकऱ्यांचं सांगायचं झालं तर हे जे गटागटाने म्हणजे कोणी 4 वारकरी, कोणी 10चा गट, कोणी 14चा गट किंवा कोणी 20-20, 30-30 वारकरी असे जे आलेले आहेत, त्यांनी फक्त स्वतःपुरतं सोय न करता इतर वारकऱ्यांसाठी सुद्धा खाण्यापिण्याची सोय होईल याची काळजी घेतलेली आहे। आणि हाच खरा वारकरी धर्म ते आपल्या या सगळ्या व्यवस्थेतून पुढे आपल्या समोर आणतायत। आपल्यासोबत बरेच वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार, आपलं नाव काय? प्रकाश त्रिंबक ढवळे। बरं, कुठनं आला आहात? आम्ही परभणीहून। बरं, कितवी वारी आहे तुमची? आमची आज जवळपास 2002 पासून येतो मी। 2002 पासून 24 वर्ष झाली मला। पण असे म्हणू लागले की जाऊ नका आळंदीला, पूर यायलाय। पण आम्हाला कसं आणलं देवानं आम्हालाच माहित नाही। आणि आम्ही रात्रीत आळंदीत येऊन थांबलो आणि सकाळच्या तर पाऊस उघडा। पुन्हा माऊली लगेच माऊलीला म्हणलं हेलिकॉप्टर आणा, काय नो आणा, काही लागलं नाही। माऊली म्हणले मी म्हटलं हे संघ जाणार, कोणा संघ? वारकऱ्या संघ जाणार। काही लागलं नाही आम्हाला, बघा काही नाही राहिलं। पाणी इतके कमरा इतकं पाणी राहिलं आणि वाट झाली। आम्ही आमचं संघ आलो, सुखरूप आलो। कारण की राज्य शासनाने तर रेड अलर्ट दिलेला होता आणि तरी तुम्हाला भीती वाटली नाही? नाही नाही, आम्हाला काहीच भीती वाटली नाही। माऊली येतो सोबत, भगवान तर आमच्या पाठीशी वाटलं। आम्हाला काय कोणाच भेव आहे? कोणाचंच नाही। आमची पेरणी भगवंतानंच केली म्हणून आम्ही निघालो गडबडीनं। माहीत अक्षरशः पेरणी राहिली, तुम्ही म्हणलं पेरणी होतीच का नाही काय माहित। माऊलीला म्हणलं माऊली तुम्हीच बघा बाबा, की लगेच आतल्याशी मग पेरणी झाली, लगेच निघालो संध्याकाळी मी। एवढी माझ्या कृपा केली आणि भगवंताला एकच करा बाबा, सुखरूपा आम्हाला पाऊस द्या। पांडुरंगाला कृपा एकच, आम्हाला शेतकऱ्याला सुखी जावा आणि पाऊस द्या आम्हाला, बस। तुम्ही कुठनं आलात, काय सांगाल? पुढे या। काय सांगाल, किती वर्षांपासून येत आहे वारी, किती वर्षापासून घडतीये? मी 10 वर्षापासून येतो आणि हा कार्यक्रम मीच करतो। माझ्यासोबत 9 महिला आहेत, 4-5 माणसं आहेत, 16-17 क्विंटल धान्य आहे। आम्ही बेसन, भाकर, ठेसा, खाराची फोड तयार करून समोरच्या स्टॉलवर प्रत्येक वारकऱ्याला वाटप करतो। आणि ही प्रत्येक ठिकाणी 5 ठिकाणी आमचा कार्यक्रम असतो। गजानन महाराजाला असतो, एकनाथ महाराजाला असतो नाथषष्ठीच्या दिवशी, गजानन महाराजाला असतो प्रगट दिना दिवशी, याला माऊलीला असतो सोहळ्याच्या दिवशी, आणि पंढरपूरला असतो एक वेळ आणि तुळजापूरला एक वेळ असतो। आणि आता पावसाचं इतकं वातावरण सांगितलं जात होतं, आताच आपण बोललो की प्रशासनाने रेड अलर्ट वगैरे सांगितला होता, पूर वगैरे आले नद्यांना। आता हे सगळं काही आसमानाच्या खालीच आहे, तर कसं नियोजन केलेलं आहे? एकूण राहण्याचं सुद्धा इथे आणि चुला मांडलेल्या आहेत, कसं सगळं नियोजन केलेलं आहे? तर हे गावाकडूनच 15-16 क्विंटल धान्य आणलं, दळून आणलंय, बेसनाच आणलेलं आहे, त्याच्यात बुंदी तयार करून आणलेली आहे, ठेच्यासाठी मिरच्या आहेत, आणि हे सगळं तयार करून आम्ही एक टेम्पोमध्ये आलेलो आहे। टेम्पोला बोर्ड आहे आणि आम्ही आलो आळंदीपर्यंत। आळंदीला सांगितलं आलं की बाबा तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, परंतु पहिलं पोलिसवाल्यांनी अडवलं, त्यांना फार विनंती केली, ते सोडायला तयार नव्हते। आमच्या गाडीचा बोर्ड दाखवला, ते म्हणे आतमध्ये जा, तुमचं काम मोठं आहे। त्याच्यानंतर आताही म्हणालेत की यावर्षी पांडुरंगाकडे आमची एकच प्रार्थना आहे की शेतकऱ्यांना बाबा पैसा पाणी काही नको, पण फक्त पाऊस दे आणि त्यातून आम्ही कष्टातून पिकवू आणि जे काही पिकवू त्याचं खाऊ। तर तुमचं असं काय मागणं आहे यावर्षीचं पांडुरंगाकडे, या एकादशी निमित्त काय विशेष मागणं आहे? आमचं विशेष एवढंच मागणं आहे की आमचा प्रवास आळंदीपासून पंढरपूरपर्यंत होणार आहे, आणि आतापर्यंत आमचे 3 कार्यक्रम यशस्वीरित्या चांगल्या प्रकारचे पार पडलेत, आणि पंढरपूरपर्यंत असेच कार्यक्रम हवेत, एवढीच पांडुरंगाच्या चरणी आणि माऊलीच्या चरणी प्रार्थना। काय सांगाल, देव भेटला का वारीमध्ये? हो, देव भेटला, सगळ्या देवाचे नाही, देव भेटला। देव आहे म्हणून आपण एक रस्त्याने देव आहे म्हणून आपण चालतोय, देव नसता ते पाणी गेलं नसतं निघून। बरोबर हो, एवढा पूर आलेला असताना एकदम 2 दिवसामध्ये 4 दिवस सांगत होतं प्रशासक की जाऊ नका, पण माऊलीचं प्रस्थान व्हायच्या अगोदर 1 दिवस अगोदर अशी पोझिशन होती की तिथं जायला मिलिटरीचं हे होतं, आणि दुसऱ्या दिवशी अशी पोझिशन झाली की तिथून वारकरी सुखरूप त्या रस्त्याने जात होते। ही फक्त माऊलीचीच कृपा आहे की प्रशासनाला सांगून सुद्धा की माऊलीच्या कृपेमुळं हे सर्व शक्य झालेलं आहे। यामुळे आम्ही असं म्हणतो की देव आहे, देव असल्याशिवाय असं हे साक्षात्कार अनुभवा येऊ शकत नाहीत।
तर आता माऊलींच्या नावाने 2 ओळी काय कोणी म्हणाल, अभंग कीर्तनाच्या 2 ओळी कोणी काही म्हणाल का? म्हणता येते कोणाला. आता ईश्वात्मके देव येणे वागेजने तोसावे तो सोनी मज द्यावे पसाय दान हे. म्हणजे माऊली असं म्हणतात, आपण जो मागल ते माऊली द्यायला तयार आहेत, फक्त ते श्रद्धेने आणि आपल्या मनाभावातून मागाव तो माऊली हे करतात. आता प्रशासनाने सांगितलं होतं की हे तुम्ही आळंदीमध्ये येऊ नका, पण ती माऊलीची कृपा होती त्यामुळे सर्व वारकऱ्यांना नाही जमलं, पण ज्या वारकऱ्यांना जमलं ते माऊलीच्या कृपेमुळेच ते माऊली आळंदीत जाऊन माऊलीच्या सोबत इथपर्यंत आलेले आहेत सध्या तरी. मी एक म्हणून दाखवतो, स्वर्गीच्या अमर इच्छिताती देव मृत्यूलो किंवा जन्मा, तर याच्यासाठी फार आनंद आहे. म्हणजे अगदी अक्षरशः इमोशनल झालेत ते, डोळ्यात पाणी आहे त्यांच्या. कारण दरवर्षी जेव्हा एक भक्त आपल्या पांडुरंगाकडे अगदी भक्तीने, त्या प्रेमाने, त्या ओढीने, त्या आपुलकीने जातो, तेव्हा काहीही अपेक्षा ठेवत नाही. आणि हे दरवर्षीचं आहे. इथे अनेक वारकऱ्यांशी जेव्हा आपण बोलतोय तेव्हा त्यांच्या तोंडून फक्त त्यांना कोणत्याही वारकऱ्याला जर विचारलं की तुम्ही यावर्षी काय मागणार पांडुरंगाकडे, तर प्रत्येक वारकऱ्याचं हेच उत्तर आहे की मी काही मागणार नाही. म्हणजे इतका निस्वार्थ भाव एका भक्ताचा आपल्या देवासाठी आहे, तो बघणं खरंच औत्सुक्याचं आहे. आणि ते जर बघायचं असेल तर पालखी सोहळ्यात, वारीमध्ये वारकऱ्यांच्या सोबत चालूनच तो हे सगळं औत्सुक्य जे आहे हे बघता येईल, ही भक्ती बघता येईल.